न्यूज लाइव पर देखते हैं आज की कुछ खास खबरें। विरोधी पक्ष कुछ भी बोलकर प्रसिद्धि पाने की कर रहे हैं कोशिश। शरद पवार। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार कल सातारा पहुंचे। यहां सातारा गेस्ट हाउस में उन्होंने पत्रकारों से बातचीत की। इस दौरान उन्होंने किसानों और शक्कर उद्योग का मुद्दा उठाया। साथ ही गोपीचंद पडाड़कर पर टिप्पणी करते हुए कहा कि उनका विरोधी पक्ष अनाप शनाप बोलकर प्रसिद्धि पाने की फिराक में है। पडळकर को जवाब देने का यह सही समय नहीं। शरद पवार। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर द्वारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार पर की गई टिप्पणी पर शरद पवार से जवाब पूछने पर उन्होंने दो टूक जवाब देते हुए कहा कि अभी पडळकर को जवाब देने का सही समय नहीं आया है। कोविड लैब की मांग। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार कल सातारा दौरे पर थे। इस दरमियान आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले ने शरद पवार से मुलाकात की और मौजूदा समय में जिले की कोरोना स्थिति को देखते हुए सातारा में कोविड लैब बनाने की मांग पर जोर दिया गया। साथ ही जिले के किसानों की समस्याओं पर भी चर्चा की गई। आदरणीय पवार साहेब असतील, दादा सातारा जिल्हे दौऱ्यावर आलेले आणि एक दोन तीन महत्त्वाचे जे विषय सातारचे होते आणि जिल्हा बँकेचे होते त्या संदर्भात पवार साहेबांना आणि दादांना निवेदन हे या ठिकाणी दिले। साहेबांना पहिलं तर महाराष्ट्र स्कूटरचा जो प्लांट आहे तो बजाजनी आता त्यांचा जो काही निर्णय आहे तो शासनाचा आणि त्यांचा सुप्रीमला झाला आहे। त्यामुळं पवार साहेबांच्या मध्यस्थीनं महाराष्ट्र स्कूटरचा प्लांट काय असेंब्ली लाईन असेल हा सुरू व्हावा। 40 एकर जमीन त्यांच्या ताब्यामध्ये अंदाजे माझ्या माहितीने कमी जास्त असेल थोडी, पण आज सातारा MIDC मधली सगळ्यात मोठी लँड होल्डिंग हे महाराष्ट्र स्कूटरचं आहे, बजाजचं आहे। त्यामुळे एवढी जमीन आहे, लोकांना कारखाने उभा करायला जागा मिळत नाही। एकतर बजाजनी तिथं काहीतरी करावं, अन्यथा ती जमीन त्यांनी MIDCला हँडओव्हर करावी। दुसरं कुणीतरी तिथं कारखाना वगैरे तेवढीच उभारी MIDCला मिळेल। दुसरं म्हणजे मासचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं जे फिक्स चार्जेस आहेत MSCBचे जे 3 महिन्यामध्ये लावले गेले ते रद्द करावेत म्हणून निवेदन दिले। त्याचं पण दादांनी सांगितलं की तुमचं म्हणणं मान्य आहे आणि त्याच्याबद्दल पण योग्य ते हे करीन म्हणून। तिसरं एक विषय होता की साताऱ्यामध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड टेस्टिंग सेंटर हे साताऱ्यामध्ये सुरू व्हावं। कारण आपल्या इथं जिल्हा रुग्णालय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आहे आणि प्रत्येक याच्यासाठी पुण्याला जाणं किंवा बाहेर जाणं येणं आज जिल्ह्याचं ठिकाण आहे। केसेस वाढायला लागले, त्या काय कमी होतात किंवा थांबतात असं नाही। अशा याच्यामध्ये ते या ठिकाणी सुरू व्हावं ही एक निवेदनाद्वारे मागणी केली। तर त्या संदर्भात पण दुपारी अजितदादा म्हणले की 1ला बैठक आहे, त्यावेळेला आपण काय असेल तो बसून निर्णय घेऊ। तिसरं म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्यामध्ये पीक कर्ज शेतकऱ्यांना देते, पण मध्यंतरीच्या काळामध्ये महसूल विभागाने एक अध्यादेश काढल्यामुळं देवस्थानच्या ज्या जमिनी जिल्ह्यातल्या आहेत त्या जमिनीवर पीक कर्ज द्यायला अडचणी निर्माण झालेल्या आहेत। पूर्वी आपण करारावर त्या जमिनींवर बोजा निर्माण करून पीक कर्ज देत होतो आणि मध्यंतरी महसूल विभागाच्या निर्णयामुळे पीक कर्ज या शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यात प्रामुख्याने जावळी तालुक्यातले बरेचसे शेतकरी पीक कर्जापासून किंवा जिल्हा बँकेच्या सर्व लाभापासून ते वंचित राहतात। तर तो अध्यादेश दुरुस्त करावा आणि जे काही करार वगैरे जे आहे हे ह्याच्यावर कर्ज देण्याचा निर्णय हा शासनानंतर त्या संदर्भात पण अजितदादांनी करील साहेबांनाही केले आणि नक्कीच हे महाराष्ट्र स्कूटर हे लवकर सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे सातारच्या दृष्टीने किंवा तो सुरू व्हावा। त्या संदर्भात पण पवारसाहेब म्हणले किंवा राजीव बजाजांची लवकरात लवकर बैठक घेऊन मासचे काही पदाधिकारी आम्हाला सर्वांना बोलवून घेऊन समक्ष आपण चर्चा करू असा म्हणजे चर्चा झाली। पण एक जुना संबंध आहेत राष्ट्रवादीशी तुमचे, एवढं जुनं नातं होतं। आता अजितदादांची बाकी इतर काही चर्चा झाली का? नाही, असं बाकी राजकीय काही विषय राजकीय कुठलाही विषय नव्हता, नाही आहे। फक्त आता दादा उपमुख्यमंत्री आहेत आणि मला किंवा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किंवा विकास कामांच्या बाबतीत ते कधी राजकारण किंवा अगदी पवारसाहेब पण एखाद्या शहराचे तालुक्याचे प्रश्न असले तर अगदी प्रत्येक गोष्ट काय राजकारणाच्या नजरेतनं बघत नाहीत आणि त्याप्रमाणे सरकार आज राष्ट्रवादीचं शिवसेना असेल काँग्रेस आहे, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून मार्गी लावल्या पाहिजेत, लागल्या पाहिजेत। आज लोकांच्या आमदार म्हणून माझ्याकडनं पण अपेक्षा आहेत किंवा इथल्या अडचणी शासन दरबारी पोचवाव्या आणि तेच काम आमदार म्हणून मी केलं। मेडिकल कॉलेजचा प्रश्न एक बरेच वर्षापासून रखडला आहे। मेडिकल कॉलेजची आता आज दुपारी पण आढावा बैठक आहे। म्हणजे त्याची जी वाढीव जागा जी मागच्या वेळेला
निवडणुका झाल्यानंतर अजितदादांनी पुण्यामध्ये जी बैठक झाली आमची, त्याच्यामध्ये वाढीव जागा त्याला लागणार आहे, तर त्याच्या संदर्भात त्यांनी पुढच्या सूचना दिल्या होत्या. मग वाढीव जागेचा जो विषय आहे तो आज दुपारी 1 वाजता बैठक आहे मेडिकल कॉलेजची, तर त्यावेळेला तो निकाली लागेल असं मला वाटतं. बाबा, पडळकरांच्या विषयावर विचारायचं होतं की जे त्यांनी वक्तव्य केलं ते योग्य होतं का? अशा पद्धतीनं एक मोठ्या व्यक्तीवर वक्तव्य करणं की तुमच्या मते काय? नाही, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब पण बोलले किंवा अशा पद्धतीनं बोलणं योग्य नव्हतं आणि त्याच्यावर बरीच टीका टिप्पणी झालेली आहे. स्वतः भाजपचे किंवा आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सांगितले व त्याच्यावर त्यांनी पण भूमिका मांडलेली आहे किंवा अशा पद्धतीनं हे करणं योग्य नाही. आणि टीका जरी करायची असली तरी शेवटी काही हे पाळून आपण एकामेकावर एक मुद्देसूद टीका केली पाहिजे. असं वैयक्तिक पातळीवर करणं योग्य नाही. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।